तर नमस्कार, मी तन्मय शिंदे आणि स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेमध्ये. आता तुम्ही 9वीतून 10वीत गेले, पण तुम्हाला मराठी विषयाचा अभ्यास कसा करावा हे कळत नाही, तर तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओवरती क्लिक केलं आहे. तर मी तुम्हाला संपूर्णपणे एक्सप्लेन करून सांगणार आहे की मराठी विषयाचा अभ्यास कसा करायचा, मराठी विषयामध्ये धडे वाचायचे की नाही, मराठी विषयामध्ये कविता पाठ करायच्या की नाही. जसे तुम्ही 5वीपासून ते 9वीपर्यंत करत आले की प्रत्येक धडा वाचायचा आणि मग परीक्षेला जायचं. कविता पाठच करून शाळेत जायचं, असं करायचं की नाही, कविता पाठ करायच्या का नाही, धडे वाचायचे का नाही, संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं वाढणार आहे की ते स्थूल वाचन, स्थूल वाचनाचं काही महत्त्व आहे का, स्थूल वाचनाचा काही अभ्यास करावा का. एकदम राईट व्हिडिओवर तुम्ही क्लिक केला आहे. मी तुम्हाला संपूर्णपणे एक्सप्लेन करून देणार आहे की स्थूल वाचनाचं महत्त्व, स्थूल वाचनाला मार्क आणि धड्याला मार्क, कवितेला मार्क संपूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. तसेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता झालेली 2026ची प्रश्नपत्रिका पण तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की पेपर कसा असतो, पेपर पॅटर्न कसे येत असतात, पेपरमध्ये काय IMP उपयोजित लेखन किती मार्काला असतं, उपयोजित लेखन कसं लिहायचं, मी तुम्हाला संपूर्ण एक्सप्लेन करून या व्हिडिओमध्ये देणार आहे. उपयोजित लेखनासाठी मी अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. आज रात्री ठीक 7 वाजता उपयोजित लेखनासाठी व्हिडिओ पडणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून नक्की ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच उपयोजित लेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखनचे व्हिडिओ पडत राहतील. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करून चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर तुम्हाला इथं तुमची खाली अनुक्रमानिका दिलेली आहे, जिथे याच्यामध्ये धडे आहे. तर अनुक्रमानिकमध्ये तुम्हाला इथं काही धडे दिलेले आहे. तर भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4. तर याच्यामध्ये तुम्हाला काही कविता ते सांगितलं आहे. तर तुम्हाला मी सांगतो, धड्यांचं बिलकुल अभ्यास करू नका. तुम्ही म्हणशाल काय करायचं नाही, धडे वाचायची का नाही. तर मी तुम्हाला एकदा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका दाखवतो. तर ही जी प्रश्नपत्रिका ही 2026ची म्हणजे आत्ताच झालेली प्रश्नपत्रिका आहे. मराठी भाषा प्राथमिक SSC बोर्डची प्रश्नपत्रिका आहे. तर तुम्हाला इथं पहिला प्रश्न विचारला होता की मराठी भाषेत आपल्या मानलेले इतर भाषेत, इथं खाली उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. हे उत्तर आहे आणि या उत्तरावरूनच हे जे प्रश्न आहे हा सोडवायचे होते. तर जर तुम्ही धडे वाचत बसले तर इथं उत्तराच येतो. इथं धडे वाचून कशाला टाईमपास वाया घालता. तुमच्याकडे फक्त 4 महिन्यामध्ये तुम्ही धडेच वाचत बसशाल, मग बाकीचं कधी करशाल. तर तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करून इथं पण तुम्ही बघू शकता. एक तुम्हाला जो पॅराग्राफ आहे तो दिला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. त्याच्यानंतर खाली इथं पण एक पॅराग्राफ दिला आहे, याच्यावरून तुम्हाला उत्तर द्यायचे. तुम्ही एकदम धडे वाचू शकता. पण काही मुलं काय म्हणतात की दादा आम्ही रोज एक धडा वाचतोय, रोज पुरं पुस्तक एकदा वाचणं झालं का डबल तेच पुस्तक वाचतोय. एवढं करतो. तर शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा जर लक्ष दिलं तर विषय संपला. मराठीचा अभ्यास करायची डबल काही गरजच नाही. त्याच्यानंतर खाली विभाग 2 मध्ये तुम्हाला इथं कविता ही बघा. कविता पण वाचायची, पाठ करायची काही गरज नाही. कविता सरळ येते. इथं नेहमी आणि इथं काही कविता त्यांनी दिलेलीच आहे. ती कविता वाचून तुम्हाला इथं वर उत्तर द्यायचे होते आणि खाली पण उत्तर द्यायचे होते. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला कवितेचा सरळ अर्थ लिहायचा. तुम्ही कवितेचा सरळ अर्थ ते तुम्ही करून ठेवायचे. संपूर्ण कवितेचा सरळ अर्थ जे आहे ते तुम्ही आत्ताच लिहून ठेवायचे. त्याच्यानंतर खाली काव्यसौंदर्य त्या कवितेच करायचं होतं. आणि हा बघा, हा कवितेवर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. प्रत्येक कवितेचं तुम्हाला कवी माहितीच हवे आणि त्या कवितेचा विषय हा तुम्हाला माहितीच हवा. जे इम्पॉर्टंट कविता आहे ते मी तुम्हाला पेपरच्या टायमाला देणारच आहे. पण आत्ता तुम्ही संपूर्ण ज्या कविता आहे त्यांचेवाले कवीचे नाव आणि कवितेचा विषय पाठच करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता रसग्रहण सगळ्यात इम्पॉर्टंट. प्रत्येक एका कवितेचं रसग्रहण आत्ताच लिहून ठेवा आणि धडे वाचण्यापेक्षा रसग्रहण वाचा. इथे तुमचे 4 मार्क फिक्स होतील. रसग्रहण जर वाचलं रोज तर तुम्हाला पेपरामध्ये रसग्रहण एकदम सोपं जाईल. 4 मार्कासाठी रसग्रहण हे असतंच 100%. तुम्ही माझ्या रसग्रहण हे काय आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये रसग्रहण पण घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर स्थूल वाचन तुम्हाला माहितीच असतं. तर गिरिजा केर याच्यामध्ये स्थूल वाचिका आहे, बालनाटिका आहे ती. तर 6 मार्कासाठी तुम्हाला 2 प्रश्न विचारले गेले असतात स्थूल वाचनचे. म्हणजे तुम्हाला फक्त कविता आणि स्थूल वाचनकडे जास्त लक्ष द्यायचे. त्याच्यानंतर हे प्रश्न तर कोणी पण सोडेल, लहान मुलगा. त्याच्यानंतर उपयोजित लेखन तुम्ही बघू शकता 6 मार्काला पत्रलेखन असतं. 6 मार्काला पत्रलेखन एकदम प्रॉपरमध्ये करून ठेवायचे. 6 मार्क पत्रलेखनाचे आणि 10 मार्क जाहिरात लेखन आणि बातमी लेखनाची. प्रॉपरमध्ये बातमी लेखन, जाहिरात लेखन, पत्रलेखन करूनच ठेवायचं आहे. 16 मार्क याचे असतात. त्याच्यानंतर खाली इथं 8. याच्यामध्ये तुम्ही प्रसंगलेखन किंवा आत्मकथन किंवा वैचारिक लेखन यापैकी एक सोडवायचं असतं तुम्हाला 8 मार्कासाठी. म्हणजे असे उपयोजित लेखनाचे एकूण टोटल 24 मार्कच आहे. ते 24 मार्कांचं मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार उपयोजित लेखनाची. तर याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊनच येणार आहे. तर ती व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ती व्हिडिओ नक्की बघा.
आज तुमचे 24 मार्कच फिक्स. त्याच्यानंतर हे 24 हे तर तुम्हाला येतं एकदम सोपं आहे. हे तुम्ही बघू शकता. हे 2 मार्क तुमच्या हातातले समास. त्याच्यानंतर हे 2 25 26 27 28 29 30 31 32 त्याच्यानंतर तुम्ही 33 34 35 36 37 38 39 40 मार्क. इथल्यावर तुमचे 40 मार्क एकदम पुरे होतात. 40मध्ये जर तुम्ही हे जर प्रॉपर केलं त्याचे तुम्हाला 10 मार्क म्हणजे 50 मार्क तुमची इथे कन्फर्म झाले समजून घ्या. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला जमतंच तर याचे 4 मार्क 54 मार्क एकदम कन्फर्म, एकदम म्हणजे एकदम खरं, एकदम इम्पॉर्टंट. त्याची याची तुम्हाला 54 मार्काची झाले आणि बाकीचं उरलं आहे ते कविता आले. कवितामधूनच उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. वर पॅराग्राफ आले, पॅराग्राफमधूनच तुम्हाला हे जे उत्तर आहे ते लिहायचे. तुम्ही एक धडा वाचून टाका. तसं काही माझं म्हणणं नाही. तुम्हाला पुढचा महिना जो पुरा सुट्ट्यांचाच आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्ही बघू शकता जे स्थूल वाचक आणि रसग्रहणे तुम्ही प्रॉपर करून त्याचे तुम्हाला 10 मार्क मिळतील. 100% 10 मार्क मिळतील. सर आता आपण वळू तुमच्या पाठ्यपुस्तकांकडे. पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं, जी कविता आहे ही जी कविता आहे एक वस्तू कविता आहे. या वस्तू कवितेखालचे जे प्रश्न आहे हे प्रश्न अशा ही जे आकृत्या ह्या आकृत्या तुम्ही फक्त एकदा वाचायचे आहे. तुमच्या एकदा डोक्यात बसल्या का पेपरापुढे ही कविता आली आणि आकृत्या दिसल्या का तुम्ही लगेच 2 मिनिटात हे सोडू शकता. तर उपयोजित लेखनाची व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. स्थूलवाचकची पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब नक्की करून द्या. की कोणचा प्रश्न किती टायमात लिहिणं झाला पाहिजे हे पण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे एकदम सविस्तरमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या. मास्टर तन्मय शिंदे चॅनलला एकदा नक्की लाईक करून शेअर करून सबस्क्राईब नक्की करून द्या. जेणेकरून तुम्हाला इयत्ता 10वीसाठी पत्रलेखन, माहिती लेखन, उपयोजित लेखन सर्व मी टाकणार आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा पण होईल.